माझं नाव नंदिनी आहे. माझ्या पतीचं निधन होऊन आज 8 वर्ष झाली आहेत. मी स्वतः नोकरी करून माझं घर चालवत होते, पण माझ्या पतीची पेन्शन मी काळजीपूर्वक साठवून ठेवत होते, जेणेकरून मी त्या पैशातून तीर्थयात्रा करू शकेन आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. मी तीर्थयात्रेची तयारी करत होते. इतक्यात माझी घरकाम करणारी बाई दारात आली आणि म्हणाली, मालकीनबाई, तुमचं फार उपकार होतील. माझा मुलगा मरणाच्या तोंडावर आहे. त्याच्या उपचारासाठी मला पैसे हवे आहेत. तिची ही विनंती ऐकून मी तिच्यावर दया दाखवली आणि तीर्थयात्रा रद्द करून सगळी रक्कम तिला देऊन टाकली. ती मला शुभेच्छा देऊ लागली आणि म्हणाली, मालकीनबाई, तुम्ही तर माझ्यासाठी आधार बनलात. देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो. तिचं हे बोलणं ऐकून मी हसले. मनात विचार आला, माझ्यासारख्या विधवेचं सुख काय असतं. ती गेल्यावर काही क्षणातच दारावर जोरात टकटक झाली. मी दार उघडलं. पाहताच माझ्या अंगातली सगळी शुद्ध हरपली. दारात माझे पती उभे होते. ज्या माणसाला जाऊन 8 वर्ष झाली होती हे जग सोडून, तोच माझ्या समोर उभा होता. मला अजूनही असंच वाटत होतं की ते कालच गेल्यासारखे आहेत. आजही ते दवाखान्यातून येतील आणि हसत मला हाक मारतील. त्यांची ती हसरी मुद्रा, त्यांचा आवाज, त्यांच्या पावलांचा आवाज, सगळं माझ्या अवतीभवतीच आहे असं वाटत राहायचं. मी त्यांना विसरण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अनेकदा ठरवलं की आता पुढे चालायला हवं, नव्या रंगांनी नवीन जीवन जगायला हवं. पण त्यांचं प्रेम माझ्या हृदयात इतकं खोलवर गेलं होतं की कोणताही रंग त्यांच्या अनुपस्थितीत फिकटच वाटायचा. लोक म्हणतात की वेळ सगळं बदलतो, पण मला वाटतं वेळ फक्त जखमा जुन्या करतो, विसरत नाही. त्यांच्या आठवणी, त्यांची ओढ कधीच कमी झाली नाही. सुरुवातीला काहीच समजत नव्हतं. मी माझं मन घरात न ठेवता कामात गुंतवत होते. स्वयंपाक, कपडे, ऑफिस. पण संध्याकाळी जेव्हा घरी परतायचे तेव्हा एक अजीब शांतता घरात पसरलेली असायची. माझ्यातही आता फक्त शांतताच राहिली होती आणि त्या शांततेत त्यांच्या श्वासांची आठवण. आमचं लग्न होऊन फक्त 5 वर्षच झाली होती आणि एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कुठलीही दीर्घ आजारपण नव्हतं. अगदी अचानकपणे ते गेले. अगदी शेवटचे ते मला भेटूही शकले नाहीत, नजरही मिळवू शकले नाहीत. मला एक फोन आला आणि मग एक डेड बॉडी घरी आली. सगळं काही एका क्षणात संपून गेलं. मी त्यांच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि स्वतःच्या हातांनी त्यांचा अंतिम संस्कार केले आणि रात्र दिवस त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून देवापुढे प्रार्थना करत राहिले. मला सतत त्याचं वाटायचं की माझ्या आतली जिवंतपणाची ज्योतही त्यांच्यासोबतच निघून गेली आहे. मी स्वतःला खूप वेळा कामात गुंतवायचा प्रयत्न केला. नोकरीत पूर्ण लक्ष दिलं, मुलांना शिकवलं आणि कधी कधी ट्युशन्सही घेतली, कारण खर्च वाढले होते. पण एक गोष्ट होती जी माझ्या हृदयाशी जोडलेली होती, ती म्हणजे त्या पैशांचा मी खूप जपून वापर करत होते. मी दर महिन्याला ती रक्कम एका वेगळ्या लिफाफ्यात ठेवत असे. नोटा नीट ठेवत असे आणि त्यावर महिन्याची तारीख लिहून ठेवत असे. मला त्या पैशांनी ना काही दुकानातून खरेदी करायचं होतं, ना कुठल्या बिलाचा भरणा करायचा होता. त्या पैशांचं एकच उद्दिष्ट होतं, माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करणं. मी त्या पैशातून तीर्थयात्रा करायचं ठरवलं होतं. मी देवाच्या चरणी जाऊन माझ्या पतीसाठी प्रार्थना करायची होती, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून. माझ्यासाठी तेच सगळं होतं. माझ्या प्रत्येक श्वासात तेच वसलेलं होतं. आणि मग अखेर तो दिवस आला. मी तीर्थयात्रेची तयारी करू लागले. मी अलमारीतून तो लिफाफा बाहेर काढला, ज्यात दर महिन्याचा साठवलेला पैसा होता. मोबाईलवर तीर्थयात्रेसाठी तिकीटही बुक केलं. आठवड्याभरात माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. किती दिवसांनी मला आतून एक आनंदाची, शांततेची झुळूक जाणवत होती. जणू अंधारात पहिल्यांदा एक दिवा लागला होता. मी विचार केला की पतींच्या फोटोसमोर दिवा लावावा, त्यांच्यासाठी आवडीचं जेवण बनवावं, जणू आजच सण असावा. मी स्वयंपाकघरात पतींच्या आवडीचे पदार्थ बनवायला गेले आणि तेवढ्यात दारावर जोरात टकटक झाली. माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. यावेळी कोण असेल? मी साडीचा पदर नीट केला आणि दार उघडण्यासाठी गेले. दार उघडताच पाहिलं तर बाहेर माझी काम करणारी बाई होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता, कपडे अस्ताव्यस्त, केस विस्कटलेले. ती घाबरलेली दिसत होती. थरथर त्या आवाजात ती म्हणाली, मालकीनबाई, माझा मुलगा मरणार आहे, कृपा करा आणि मला मदत करा. तो तापाने फणफणतोय. डॉक्टरांनी म्हटलंय की लगेच रुग्णालयात दाखल करा, नाहीतर. पण माझ्याकडे मुलाला रुग्णालयात दाखल करणे इतके पैसेच नाहीत. ती मला म्हणाली. मी तिला पाहिलं. गौरवी अनेक वर्षांपासून माझ्या घरी काम करत होती. माझ्या सगळ्या वस्तू, माझ्या प्रत्येक गोष्टीची ती काळजी घेत होती. आज ती पूर्णपणे हतबल उभी होती. माझं काळीज चिरत गेलं. तिच्यावर मला दया आली. माझं मन झालं की तिला त्वरित मदत करावी. मी हळूच माझ्या खोलीत गेले, अलमारी उघडली आणि तो लिफाफा बाहेर काढला, ज्यात माझ्या स्वप्नांची, माझ्या पतीच्या आठवणींची गुंफलेली रक्कम होती. एकही शब्द न बोलता मी तो तिच्या हातावर ठेवला.
मी म्हणाली, हे घे, लगेच मुलाला रुग्णालयात दाखल कर, उशीर नको करूस, देव त्याला बरं करेल. ती जोरजोरात रडू लागली. माझे पाय पकडून म्हणाली, मालकीनबाई, देव तुम्हाला नेहमी सुहागण ठेवो. तुम्ही माझं जग वाचवलात. तुम्ही माझ्या सगळ्या संकटांचा अंत केलात. मी हलकेच हसले. तिचा हात पकडला, तिला उचललं आणि म्हणाले, अगं, मी विधवा आहे. तुला माहिती आहे ना? तरी सुद्धा कशी अशी दुआ देतेस? तिचे शब्द सदा सुहागण रहा माझ्या कानात घुमत राहिले. अजब होतं ते सगळं. कशा प्रकारची ही दुआ? ती डोळे पुसत झटक्यात निघून गेली. मी पुन्हा स्वयंपाकघराकडे वळले. दार आतून बंद केलं. आता मी फक्त माझ्या पतीसाठी आवडीचं जेवण बनवायला सुरुवात करणार होते. तेवढ्यात पुन्हा दारावर जोरात टकटक झाली. आता आवाज अधिकच जोरात होता. जणू कोणी आत यायला घाई करत होतं. माझं अंग थरथरायला लागलं. हृदय जोरजोरात धडकू लागलं. आता कोण असू शकतं? मी हळूहळू पावलं टाकत दरवाजाच्या दिशेने चालू लागले. मनात एक विचित्र घुसमट जाणवत होती. जणू एखादी अनोळखी आपत्ती घरात यायची वाट बघते. वातावरणात शांतता पसरली होती. जणू काळ थांबला होता. मी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून माझा श्वासच अडकला. पावसाची नमी, हवेतली गूढ शांतता आणि त्या डोळ्यांमधलं धुसरपण सगळं मला सुन्न करून गेलं. समोर तो उभा होता, ज्याला गेली 8 वर्ष झाली होती या जगातून निघून. पण तोच चेहरा, ओळखीच्या डोळ्यांमध्ये एकच नवे भाव आणि चेहऱ्यावर जुन्या जखमांचे निशाण. मी त्याच्याकडे टक लावून पाहत राहिले. तो भिजलेल्या कंपकत्या आवाजात म्हणाला, मी परत आलोय नंदिनी. त्याचा आवाज ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या श्वासाला गती राहिली नाही. हातातला चहाचा कप थरथरला आणि कधी खाली पडून फुटला कळलंच नाही. मी मागे सरले. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली की मी काही बोलू शकत नव्हते. मी दाराच्या कडेला हात ठेवून स्वतःला सावरलं. त्याने एक पाऊल पुढे टाकलं, पण तिथेच थांबला. कदाचित माझ्या डोळ्यातला भीतीचा हलकासा धागा त्याने ओळखला होता. त्याने मला थोपवायचा प्रयत्न केला आणि म्हणाला, नंदिनी, मीच आहे, तुझा अनुज. फक्त एकदाच मला आत येऊ दे. तो बोलत होता, पण मी काही ऐकू शकत नव्हते, किंवा कदाचित मी ऐकूनही समजू शकत नव्हते. दार उघडच होतं, पण मी शांत होते. एक विचित्र संभ्रम मनात भरून राहिला होता. हे कसं शक्य आहे? तो आत आला, पावसाने भिजलेला, कपड्यांवर चिखल, जुने फाटके बूट, थकल्यासारखा चेहरा. तो येऊन समोरच्या सोफ्यावर बसला. तोच सोफा जो नेहमी त्याचा आवडता होता. मी हात पुसत त्याच्याकडे नजर टाकली. तो म्हणत होता, मला माहीत आहे तुला विश्वास बसणार नाही, पण मला एक संधी दे सर्व काही सांगण्याची. मी सगळं स्पष्ट करतो. मी गप्प बसले होते. माझे हात अजूनही थरथरत होते. पण मी पाण्याचा ग्लास भरला आणि जबरदस्ती शांत होण्याचा प्रयत्न केला. सर्वात आधी हे सांग की तू आहेस तरी कोण? माझा आवाज हळुवार होता, पण त्यात संशय, भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, मी तोच आहे ज्याने तुझ्याशी वचन दिलं होतं. मी तोच ज्याच्यासोबत तू जागून जागून स्वप्न पाहिली होतीस. मी तुझा पती, मीच तुझा अनुज. त्याच्या बोलण्याने माझे श्वास थांबायला लागले. मी दार बंद करून आतून कडी लावली. जणू या जगातून आता फक्त तोच एक व्यक्ती माझ्या अस्तित्वात उरला होता. तो थकलेल्या अवस्थेत सोफ्यावर बसला होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होते. त्याच्या चेहऱ्यात परकेपण नव्हतं, पण काहीतरी वेगळं होतं. ओळखीचा चेहरा होता, पण ओळख धूसर झाल्यासारखी वाटत होती. मनात अनेक प्रश्न येत होते, पण ओठ काहीच बोलत नव्हते. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तुला आठवतंय का शेवटचं आपण कुठे एकत्र गेलो होतो? त्याने मान खाली घातली. मग माझ्याकडे बघून म्हणाला, गोवा, जिथे तू हट्टाने तो बर्गर खाल्लास आणि नंतर पोट बिघडलं होतं. तुला म्हणायचं होतं की पावसात चविष्ट खाण्याचा वेगळाच आनंद असतो. तू पावसात भजी चारायचीस. तुला लहान मुलं आवडतात. तुला बाहेरचं खाणं अजिबात आवडत नाही. तू घरात नवीन नवीन पदार्थ करायला पसंत करायचीस. मी दचकले. या सगळ्या लहान सहान गोष्टी त्याला कशा काय आठवल्या? या गोष्टी अशा नव्हत्या ज्या कोणालाही कळतील. या तर फक्त आम्हा दोघांच्या अंतर्मनात पुरलेल्या होत्या. एका क्षणासाठी माझा संशय मागे सरला, पण लगेच मी स्वतःला झटका दिला. मी समोरच्या कपाटातून ती जुनी फोटो अल्बम बाहेर काढली. ती मी कित्येक वर्षात उघडलीही नव्हती. मी एक फोटो त्याच्या समोर ठेवला आणि म्हणाले, ओळख, ही कोणत्या दिवसाची आहे? त्याने तो फोटो उचलला आणि म्हणाला, हा आपल्या पहिल्या अॅनिव्हर्सरीच्या रात्रीचा फोटो आहे, ज्या दिवशी मी तुझ्या आवडीची हिरव्या रंगाची शर्ट घातला होता आणि तू मला म्हणाली होतीस की तो तुला माझ्यासाठी फार आवडला होता, पण तो माझ्यावर नीट शोभत नव्हता. त्याचं बोलणं ऐकून मी फोटो अल्बम बंद केला आणि डोकं पकडून बसले. अनुज, तू तर मेला होतास. मी स्वतः तुझा अंत्यसंस्कार केला होता. मी स्वतः चितेवर तुला जाळताना पाहिलं होतं. मी भीतीने थरथरत म्हणाले. तो थोडा वेळ गप्प राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, हो, पण ज्याचा अंत्यसंस्कार झाला तो मी नव्हतोच. त्याने हळू आवाजात सांगितलं. मी सुन्न झाले. माझा श्वास अडकला.
मी डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे पाहिलं आणि थरथर त्या आवाजात विचारलं, मग तो कोण होता? त्याने एक खोल श्वास घेतला, डोळे मिटले आणि म्हणाला, तो माझा जुळा भाऊ होता, शरद. मी स्तब्ध झाले. जुळा भाऊ? माझ्या आवाजात आश्चर्य कमी आणि गोंधळ जास्त होता, कारण आमच्या लग्नाआधी किंवा नंतरही माझ्या पतीने कधीही कोणत्याही भावाचा उल्लेख केला नव्हता. मी कधी कुठलाही फोटो पाहिला नव्हता, ना कधी ऐकलं होतं की त्याला कोणी भाऊ आहे. माझ्यासमोर बसलेला तो माणूस, ज्याच्या अस्तित्वाबाबत मी अजूनही गोंधळलेली होते, डोळे खाली घालून म्हणाला, हो, शरद माझा जुळा भाऊ होता आणि दोघं एकत्र जन्मलो होतो. पण सुरुवातीपासूनच आमच्यात फरक होता, फक्त चेहऱ्यात नाही तर नशिबातही. मी त्याची वाक्य अर्ध्यातच तोडली. पण का? तू मला कधीच का नाही सांगितलंस की तुला एक जुळा भाऊ आहे? त्याने एक दीर्घ निश्वास टाकला. कारण मी विसरायचं ठरवलं होतं. शरद लहानपणापासूनच माझ्या विरोधात होता. आईची माया त्याला मिळाली, पण वडिलांची सगळी संपत्ती, विश्वास, जबाबदाऱ्या माझ्या वाटायला आल्या. त्याला नेहमी वाटायचं की मी सगळ्याचा हक्कदार आहे आणि त्याला काहीही नाही. 20 वर्षांचे असताना त्याने घर सोडलं आणि म्हणाला की तो आता कधीही परत येणार नाही. तो थोडा थांबला आणि मग म्हणाला, नंदिनी, मी तुला हे कधीच सांगितलं नाही, कारण तो माझा एक भूतकाळ होता, एक असा दरवाजा ज्याला मी कायमचा बंद केलं होतं. पण नशिबाने तो दरवाजा परत उघडला आणि तोही माझ्या विरोधात. मी मनाने शांत राहायचा प्रयत्न करत होते, पण माझ्या बोटांनी एकमेकांवर दाब द्यायला सुरुवात केली. मी विचारलं, मग शरद गेलाच कुठे? कधी दुबई, कधी कतार, कधी शिमल्यात काम करत होता. पण एक दिवस तो परत आला. त्यावेळी मी मुंबईत एका बिझनेस व्हिजिटवर होतो आणि त्याच दरम्यान त्याने आपल्या जुन्या संपर्कामार्फत माझा पत्ता मिळवला आणि मला किडनॅप केलं. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, किडनॅप? पण का? कारण तो माझ्या जागी यायचं स्वप्न पाहत होता. माझं घर, माझं नाव, माझी संपत्ती, अगदी तुलाही. त्याला वाटायचं की जर काही त्याला आयुष्यात मिळालं नसेल तर आता सगळं त्याचंच होईल आणि मी रिकाम्या हाताने राहीन. मग त्याने तुला कुठे ठेवलं? त्याने मला आमच्या जुन्या फॅक्टरीच्या तळघरात बंद केलं होतं. तिथे ना प्रकाश होता ना हवा, फक्त एक बल्ब होता जो कधी चालू कधी बंद होत असे. रोज मला इंजेक्शन दिलं जायचं, ज्यामुळे माझी स्मृती मिटत चालली होती. माझं नाव सुद्धा मला आठवत नव्हतं. तो परत परत म्हणायचा, तू शरद आहेस. शरद हो. मी डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. डोक्यात विचारांचा गोंधळ वाढतच चालला होता. मी थरथरत विचारलं, मग तू परत कसा आलास? त्याच्या डोळ्यात एक वेदना दिसली. त्या दिवशी तो मला इंजेक्शन देणं विसरला. कदाचित तो कुठेतरी व्यस्त होता. मी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा मला भिंतीच्या मागून काही लोकांच्या आवाजात एक नाव ऐकू आलं, अनुज. ते ऐकताच जणू माझ्या आठवणींचं बटन पुन्हा सुरू झालं. हळूहळू मी गोष्टी ओळखू लागलो. तुकड्या तुकड्याने माझी स्मृती परत आली. मी त्या तळघराच्या खिडकीतून उडी मारली आणि सुदैवाने यशस्वी झालो. जखमी झालो होतो, पण तिथून बाहेर पडलो. त्याने सांगितलं. मी हळूच नजर त्याच्या हाताकडे वळवली. तो बँडेजमध्ये गुंडाळलेला होता. त्याने हसत सांगितलं, हेच ते हात जे त्यावेळी जखमी झाले होते. आणि शरद? मी विचारलं. शरद एका किरकोळ भांडणात मारला गेला. कदाचित एखाद्याचा जुना हिशेब चुकता करत होता. त्याची लाश सापडली. चेहरा माझ्यासारखाच होता आणि सगळ्यांनी समजलं की तो मीच आहे. त्याने टेबलवरचा जुना पेपर उचलला. त्याने तो माझ्यासमोर ठेवला. पहा, या बातमीतील फोटो, ही तीच लाश आहे. मी थरथरत्या हातांनी तो पेपर उचलला. फोटो, तो चेहरा, माझ्या डोळ्यांसमोर तोच दिवस तरळला. पण मी म्हणाले, तुला कसं वाटलं की मी अशीच मान्य करेन? मी तर तुझा मृत्यू पाहिला होता. तो शांतपणे म्हणाला, हो, पण तुझ्या समोर असलेली लाश, ती शरदची होती. तुला ती माझ्यासारखी दिसली कारण चेहरा एकसारखाच होता. त्याच्याकडे माझी कागदपत्र होती आणि तू दुःखाने बधीर झाली होतीस. तू काहीच प्रश्न विचारला नाहीस, फक्त मान्य केलंस. मी श्वास रोखत विचारलं, अनुज, पण तुला माझी आठवण कशी आली? त्याने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात वेदना आणि प्रेम दोन्ही होतं. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, एका नाविन्याने भरलेला पेशंट म्हणून, तरीही मला दररोज एक चेहरा दिसायचा. तुझा चेहरा, तुझे हात, तुझी हसरी नजर, ती तुझी सवय. चहा ढवळल्यावर चमचा कपातच ठेवायचीस, टेबलवर कधीच नाही. मी हसून म्हणाले, अनुज, मी अजूनही तसंच करते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, मी ठरवलं होतं तुला शोधायचं. मी जुन्या पत्त्यावर गेलो होतो, कम्प्युटरवर शोध घेतला आणि आज देवाच्या कृपेने मी तुझ्या समोर आहे. मी काही काळ गप्प राहिले. एक प्रश्न डोक्यात घुमत होता. शरदच्या प्रेताची ओळख कशी पटली? कुणी केली ओळख? तो म्हणाला, चेहरा माझ्यासारखाच होता. त्याच्याकडे माझी कागदपत्र होती. तू सदम्याच्या अवस्थेत होतीस, म्हणून तूही फक्त मान्य केलंस की तो मीच आहे. मी थरथरत म्हणाले, पण
मी स्वतः ती लाश पाहिली होती. तो हळू आवाजात म्हणाला, हो पाहिली होतीस, पण ओळखली नव्हतीस. तो चेहरा ज्याला तू रडलीस तो माझा नव्हताच, तो शरद होता. मी हळूच पडदा बाजूला केला. खिडकी बाहेर पाहिलं. पाऊस थांबला होता, पण आभाळात अजूनही गडद अंधार होता. आता काय होणार मी विचारलं, पण माझं मन आधीच उत्तर देत होतं. तो मला म्हणाला, सत्य जगासमोर आणायचं आहे आणि तुला विश्वास ठेवावाच लागेल की मीच तुझा अनुज आहे, तोच जो तुझ्यासोबत प्रत्येक आनंदात दुःखात वचनात होता. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या हृदयाने हळू आवाजात सांगितलं, हा खोटं बोलत नाही. पण माझ्या डोक्यात अजूनही असंख्य प्रश्नांचं वादळ उठलेलं होतं. ती रात्र अखेरपर्यंत जात राहिली. शरद, किडनॅपिंग, ओळख चोरी, मृत्यू, सगळं काही इतकं गुंतागुंतीचं होतं की कळत नव्हतं मी कधी कसा या जाळ्यात अडकलो. सकाळी मी तयार झाले आणि त्या भिंतीपाशी उभी राहिले जिथे पतीच्या अंतिम संस्काराच्या वेळीची ती फोटो लावलेली होती, फुलांनी सजलेली. त्याच्या गळ्यात माळ होती. मी हळूच हात फोटोवर फिरवला. मनात विचार आला, हे अनुजचं चित्र आहे की शरदचं? मी डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. मी ज्या नावासाठी प्रार्थना केली होती, ज्या आत्म्यासाठी पूजा केली होती, त्या नावावर लिहिलं होतं स्व, अनुज शुक्ला. आता त्या नावावरच माझा विश्वास डळमळत होता. मी फोटोवरून हात फिरवत होते. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. जणू मला उत्तर मिळेल की हा अनुज आहे की शरद. दाराच्या पडद्यासारखी माझ्या मनात गुंजत होती ती विचारांची साखळी. मी इतकी आंधळी झाले होते की ओळखूच शकले नाही, की फक्त शोकात बधीर होऊन सगळ्यांचं ऐकून घेतलं. आठवण झाली त्या दिवशीची, जेव्हा अनुजचा अंतिम संस्कार होणार होता. त्यांच्या काकांनी सांगितलं होतं, चेहरा फार खराब झालाय, ओळखायला अवघड आहे, अपघात फारच भीषण होता. माझ्या सासूने मला घट्ट धरून मागे ओढलं होतं आणि म्हणाली होती, बाळा पाहू नकोस, फक्त प्रार्थना कर. कदाचित तो क्षण मी मनाच्या खोल कप्प्यात बंद करून ठेवला होता. जणू जखमांवर फुंकर घालून त्या झाकल्या होत्या, पण आज त्या जखमा पुन्हा उघड्या झाल्या होत्या. मी बराच वेळ त्या फोटोसमोर हात जोडून उभे राहिले, देवाकडे प्रार्थना केली आणि थरथरत विचारलं, तू खरंच अनुज आहेस का? की हे देखील एक फसवणूक आहे? जर तू अनुज असशील तर मला संशय येऊ दे, आणि जर तू शरद असशील तर सत्याला प्रकाशात येऊ दे. मी घराबाहेर पडले. मला अचानक जुना मोबाईल दुकानदार आठवला, जो कधी काळी माझ्या पतीचा ओळखीचा होता. मी त्याच्याकडे गेले आणि विचारलं, भाऊ, अनुजचा शेवटचा फोन कुठून आला होता? त्याने जुने रेकॉर्ड्स काढले. एक पान उघडलं. शेवटची लोकेशन एखादी अंडरग्राऊंड जागा, जंगलापलीकडे एक गाव आहे, राजनगड. तो नंबर महिन्यांपूर्वीच बंद झाला. मी त्याचे आभार मानले. आता माझ्याकडे एक नवा धागा होता, राजनगड. मी घरी परतले आणि सरळ त्या माणसाजवळ गेले, जो स्वतःला माझा पती म्हणवत होता. मी थेट विचारलं, कधी गेलास का राजनगडला? तो क्षणभर थांबला, डोळे मोठे केले. मग हळू आवाजात म्हणाला, हो, काही दिवस तिथेच होतो. पलायन केल्यावर एका शेतकऱ्याच्या घरी शरण घेतली होती. त्यांनी मला लपवून ठेवलं होतं आणि तिथूनच माझी स्मृती परत यायला सुरुवात झाली होती. मी डोकं हलवलं. कथा आणि सत्य यांच्यातलं अंतर कमी होत होतं, पण ते अजूनही पूर्ण मिटलेलं नव्हतं. त्या रात्री मी फारच अस्वस्थ होते. खिडक्या बंद केल्या, दिवा विझवला, पण झोप डोळ्यांपासून मैलांवर होती. तो माझ्याजवळ बसला होता, पण तरीही तो एक परका वाटत होता. मनात सतत शंका सुरू होती, तो खरंच माझा अनुज आहे का, की फक्त त्याचं सावट? सकाळी नाश्त्याच्या टेबलवर शांतता होती. तो चहा ढवळत होता, अगदी तसंच जसं अनुज नेहमी करत असे. चमचा कपातच ठेवून हळूच ढवळणं, एक साधा हावभाव. पण माझ्या मनाने सांगितलं, हे पुरेसं नाही. मी हळू आवाजात विचारलं, जर तू खरंच माझा पती आहेस तर तुला माझ्या हातांची ऊब आठवत असेल, माझा आवाज, माझ्या त्या प्रार्थना, ज्या फक्त तूच ऐकल्या आहेत. तो थोडा वेळ गप्प बसला, मग म्हणाला, नाही, मी सगळं काही विसरलो होतो, पण एक गोष्ट सोडून, तुझा चेहरा. तो नेहमी माझ्या स्वप्नात यायचा, प्रत्येक रात्री. मी कपातला चहा थरथरत हाताने थांबवला आणि म्हणाले, हे पुरेसं नाही अनुज. स्वप्नात तर ते लोकही येतात, जे खरंच हरवून गेलेत. सत्य तेच असतं जे जागेपणीही आठवतं. त्याने नजर खाली झुकवत सांगितलं, तुझ्या आवाजात ते निष्पापपण आहे, जे झोपेत सुद्धा कोणाचंही मन हलवू शकतं. तू हसतेस तेव्हा तुझा उजवा कान थोडासा वागतो. तुझी एक सवय आहे अर्धी गोष्ट सांगून थांबायची, जणू दुसऱ्याला स्वतःचं समजून घ्यायची संधी देतेस. हे मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. मी हे कधीच विसरू शकत नाही. मी काही क्षण स्तब्ध राहिले, पण माझ्या हृदयातील शंका अजूनही जिवंत होत्या. मी हळूच खोलीत गेले. एक लहानसा बॉक्स बाहेर काढला, ज्यात माझ्या जुन्या आठवणी, मेडिकल रिपोर्ट्स आणि काही पत्र होती. मी तो रिपोर्ट टेबलवर ठेवत म्हणाले, ही माझी मेडिकल फाईल आहे, माझे जुने रिपोर्ट्स. तुला काही आठवतं का? त्याने फाईल उचलली, काही पाने उलटली आणि हळू आवाजात म्हणाला, तुला नाकात कायम धुळीमुळे अलर्जी यायची.
2दा तुला दातांचा उपचारही झाला होता, पण कधी फुलिंग केली नाहीस कारण तुला ड्रिलची आवाज सहन होत नव्हता. मी थरथरत त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या आवाजात बनावटपणा नव्हता, जणू तो कुठल्या तरी बेरंग स्वप्नातून हकीकत सांगत होता. मी पुढचा प्रश्न विचारला, आणि ती चिठ्ठी जी मी तुला तुझ्या वाढदिवसाला लिहिली होती, ज्यावर मी काही खास ओळी लिहिल्या होत्या. त्याने डोळे मिटले आणि हळूहळू त्या शब्दांचा उच्चार केला. आयुष्य कदाचित एक प्रवास आहे, पण तू एकटाच असा प्रवासी आहेस ज्याला मी शेवटच्या स्टेशनपर्यंत माझ्यासोबत ठेवू इच्छिते. तुझीच नंदिनी. माझे ओठ थरथरले. ही तीच चिठ्ठी होती, तीच ती शेवटची ओळ जिचा अर्थ माझ्या प्रत्येक श्वासाशी जोडला गेला होता. मी खुर्चीत बसून स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण मनातील शंका अजूनही भिंतीला टेकून उभ्या होत्या. मी विचारलं, तुला म्हणायचं की तुझी आठवण गेली होती, मग ती परत कशी आली? त्याने सांगितलं, तो शेतकरी ज्याच्या घरी मी लपलो होतो, तो फक्त शेतकरी नव्हता तर वेदांचा अभ्यासकही होता. त्यांनी मला जडीबुटींचा उपचार दिला. हळूहळू माझ्या स्मृती परत यायला लागल्या, पण प्रत्येक आठवणींच्या दरम्यान तुझा चेहरा, तुझा आवाज आणि तू सर्वस्व मला आठवत राहिलं, जणू एखाद्या बंद रस्त्यावर कोणी ठोका मारला होता. मी हळू आवाजात विचारलं, म्हणजेच तू माझ्या पेन्शनला हात लावला का? तो थोडा रागावल्यासारखा झाला आणि म्हणाला, नाही नाही, देव साक्षी आहे, तुझ्या नावावरचं काहीच मी हात लावलेला नाही. मला फक्त तू परत हवी होतीस, संपत्ती नव्हे. मी खोल श्वास घेतला. आता गोष्टी थोड्या थोड्या जुळायला लागल्या होत्या, पण अजूनही कुठेतरी एक कोडं होतं. पुढच्या दिवशी सकाळी मी नाश्ता टाळला आणि सरळ जुना फोल्डर उचलला, ज्यात बँक स्टेटमेंट्स, हॉस्पिटल रिपोर्ट्स आणि काही महत्वाचे दस्तऐवज होते. मला फक्त शब्दांवर नाही तर पुराव्यांवर विश्वास ठेवायचा होता, कारण जीभ फसवू शकते, भावना भरकटवू शकतात, पण रक्ताच्या नोंदी, कागदपत्र कधीच खोटं बोलत नाहीत. दुपारी मी जवळच्या पोलीस स्टेशनला गेले. अधिकाऱ्याला सर्व काही सांगितलं. त्यांनी काळजीपूर्वक ऐकलं. मी फक्त एवढंच म्हटलं, ही ओळख पटविण्याची बाब आहे. मृत व्यक्तीच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह आहे. अधिकाऱ्याने सांगितलं, तुम्हाला डीएनए टेस्टसाठी सरकारी परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मी मान डोलावली. मी तयार होते. घरी परतल्यावर मी अंगणात बसलेल्या त्या माणसाकडे पाहिलं आणि थेट सांगितलं, आपण हॉस्पिटलला जाऊया. मला तुझी डीएनए रक्ताचा नमुना हवाय. डीएनए टेस्टसाठी रक्ताची तपासणी करायची आहे, मी थेट म्हणाले. तो क्षणभर स्तब्ध झाला. डोळे मिटून काहीसा विचार करत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, चालेल, मी तयार आहे. आम्ही दोघं जवळच्या एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये गेलो. तिथे त्याचा रक्ताचा नमुना घेतला. 2 दिवस मी श्वास रोखून ठेवले होते, जणू काळही माझ्यासोबत थांबला होता. आणि मग अखेर लॅबमधून फोन आला, मॅडम, रिपोर्ट तयार आहेत, येऊन घेऊन जा. मी घाईघाईने तिथे पोहोचले. फाईल माझ्या हातात दिली आणि मी पांढऱ्या कागदावर ठसठशीत छापलेले शब्द. मी श्वास रोखत फाईल उघडली आणि वाचताच माझ्या डोळ्यातून आश्चर्य झरत होतं. लिहिलं होतं, डीएनए रिपोर्ट पूर्णपणे मॅच झाले आहेत. माझ्या पतीच्या जुन्या रिपोर्टसह हा नवीन रिपोर्ट हुबेहूब जुळत होता. याचा अर्थ त्याचं मी शेवटचं दर्शन घेतलं, ज्याचं मी स्वतः हाताने अंत्यसंस्कार केले, तो अनुज नव्हता. आणि जो माझ्या समोर उभा होता, जो स्वतःला माझा पती म्हणवत होता, तोच खरा अनुज होता. मी फाईल घट्ट पकडली. घाईघाईने घराकडे धावत गेले. तो अंगणात बसला होता. आकाशाकडे हात जोडून प्रार्थना करत होता. मी हळू आवाजात म्हणाले, तू तू खरंच माझा पती आहेस, अनुज. त्याने हळूच डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं आणि हळूच जवळ येत म्हणाला, तुला अजूनही माझ्यावर विश्वास नाही ना? मी पाय मागे घेतले. खुर्चीला धरून बसले. माझ्या आतल्या सगळ्या बांधलेल्या भिंतींना तडा गेला होता. 8 वर्षांपासून रोखलेले अश्रू ओघळू लागले होते. ओठ थरथरू लागले होते आणि शब्द माझ्या ओठांवर अडकून राहिले. तो काही बोलला नाही, फक्त डोळ्यातून खूप काही सांगून गेला. डीएनए रिपोर्टच्या सत्याने माझ्या डोक्यातली सगळ्या गाठी हळूहळू सुटत होत्या. ती लाश जी मी अनुजची समजून जाळली होती आणि जो माझ्या समोर उभा होता, तोच खरा अनुज होता. पण आता प्रश्न बदलले होते. सत्य काय हे कळलं होतं, पण आता मला कळायला हवं होतं, हे सगळं सुरू कुठून झालं. मी खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात विचारलं, शरदने हे सगळं का केलं? तो सोफ्यावर बसला, भिंतीला टेकला, जुन्या जखमा उघडल्यासारखा गप्प बसला. मग हळू आवाजात म्हणाला, आम्ही दोघं एकाच दिवशी, एका क्षणी, एकाच आईच्या पोटी जन्मलो, पण त्याला कायम वाटायचं की तो दुसरा आहे. मी हळूच विचारलं, दुसरा म्हणजे? म्हणजे जर आईने मला जास्त वेळ प्रेम दिलं तर त्याला वाटायचं की मी आईचा लाडका आहे. वडिलांनी मला बिझनेसच्या गोष्टी सांगितल्या तर त्याला वाटायचं की त्याला दुर्लक्षित केलं जातंय. आम्ही खेळायचो, तो हरायचा, पण मी हसायचो, पण तो काहीच बोलायचा नाही. काळ जसजसा पुढे गेला त्याची जळफळाट नफरतीत बदलली. मी थरथरत विचारलं, तू कधी बोलायचा प्रयत्न केला नाहीस का? तो म्हणाला, केला, खूप वेळा,
मी त्याला बिझनेसमध्ये भागीदारही करायचा प्रयत्न केला, पण त्याचा एकच उत्तर असायचं, मला हिस्सा नको, मला तुझं आयुष्य हवंय. मी डोळे झुकवले आणि हळू आवाजात विचारलं, तू हे मला आधी का नाही सांगितलंस? तो म्हणाला, कारण तो माझ्या आयुष्यातून निघून गेला होता, परक्यासारखा हरवला होता. तुझ्याशी लग्न झाल्यावर मला कधीच वाटलं नाही की हा विषय उकरून काढावा. माझं आणि तुझं आयुष्य वेगळं होतं आणि त्याला त्यात जागा नव्हती. मी शांत बसले, पण प्रश्न थांबत नव्हते. मग त्याला तुला संपवायचा का होता? त्याने माझ्याकडे नजर रोखली आणि हळू आवाजात म्हणाला, तो मला शारीरिकरित्या मारू इच्छित नव्हता. त्याला माझं अस्तित्वच नष्ट करायचं होतं. मला जगातून नाही तर माझ्या ओळखीमधून पुसून टाकायचं होतं. माझ्या जागी स्वतःला बसवायचं होतं. मी सुन्न झाले. डोळ्यात अश्रू दाटले. प्रश्नांचा गुंता आणखीनच वाढत गेला होता. जगात अनुज या नावावर फक्त तोच राहावा. माझ्यासोबत माझ्या घरात माझ्या नावावर ती संपूर्ण आयुष्य जी माझी होती ती संपूर्णपणे त्याची व्हावी. आणि काही काळासाठी तो यशस्वी झाला. मी हळूच म्हणाले, अनुज. त्याने एक खोल निश्वास घेतला आणि सांगू लागला, तू शरदचा अंत्यसंस्कार केलास आणि मी एका अज्ञात गावात एका छोट्याशा खोलीत माझी स्वतःची ओळख विसरून बसलो होतो. मी डोळे झुकवत म्हणाले, आणि मी सुद्धा त्या फसवणुकीचा एक भाग झाले. माझ्या डोळ्यांनी शरदच्या चेहऱ्यावर अनुजचं नाव चढवलं आणि त्या नावाचे अंतिम संस्कार केला. माझ्या हृदयाने त्याच्या निघून जाण्याला स्वीकारलं. तो हळूच पुढे आला. माझा हात आपल्या थरथरत्या हातात घेत म्हणाला, नंदिनी, नाही. तू फसवणुकीची कैद केलीस, पण दोषी नव्हतीस. तू फक्त तेच केलं जे जग तुला दाखवत होतं. तुझ्या समोर जी गोष्ट ठेवली गेली त्यावर विश्वास ठेवणं तुझा अपराध नव्हता. खरं तर मी स्वतःला हरवून बसलो होतो. मी काहीच न बोलता त्याचा हात घट्ट पकडला. आता तो हात गुन्ह्याचा नव्हता, तो हात प्रेमाचा होता. पण तरीही एक प्रश्न अजून उरला होता. शरद कसा मरण पावला? त्याचा खून का झाला? मी हळू आवाजात विचारलं. अनुज क्षणभर थांबला. डोळ्यात एक गडद वेदना चमकली आणि म्हणाला, हेच ते पान आहे जे मला स्वतःलाही अजून उलगडायचं आहे. फॅक्टरी जिथे मला ठेवण्यात आलं होतं ती एका छोट्या गुन्हेगारी गँगसाठी वापरली जात होती. शरद त्यांच्यासोबत संपर्कात होता, पण कदाचित त्यानेच त्यांना फसवलं. कुणाचे तरी पैसे हडप केले आणि ज्या रात्री मी तिथून सुटलो कदाचित तो कुणा दुसऱ्याशी वादात सापडला आणि त्याचा खून झाला. तुला वाटतं का की शरदचा खून सुडापोटीचा झाला आहे? मी गंभीर होत विचारलं. अनुजने डोळे मिटले. खोल श्वास घेतला. हो, मला असंच वाटतं. आणि मला हेही वाटतं की त्याचा आणि माझ्या किडनॅपिंगचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. शरदने जे लोक वापरले होते ते आता शांततेत अलग झाले आहेत. मी त्या प्रत्येकाला शोधण्याचा प्रयत्न करेन. पण कसं? मी काळजीने विचारलं. शरदचा जुना मोबाईल माझ्याकडे आहे, जो हॉस्पिटलवाल्यांनी मला दिला होता. कदाचित त्यातच एखादा नंबर, एखादा मेसेज, एखादा रहस्याचा धागा सापडेल. तो ठामपणे म्हणाला. पण पोलीस सुद्धा तपास करतायत. मी सांगितलं, हो, पण हा प्रवास अजून संपला नाही नंदिनी. हे तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला या अंधारातून पार जायचंय आणि यावेळी तू माझ्यासोबत आहेस. त्याचे शब्द ऐकून मी मान झुकवली आणि हृदयापाशी एक प्रार्थना केली. देवा, आता जे काही समोर येईल ते सत्यच असू दे आणि त्या सत्यावरच आम्ही पुन्हा एकदा जीवन उभारू दे. न्यायालयात त्या दिवशी मी साधे कपडे घातले होते. ना रंग ना अलंकार. जणू मी स्वतःला विसरून गेले होते. हृदय जड होतं, पण पाय मजबूत. 8 वर्षांचा संघर्ष, पोलिसी तपास, हजारो प्रश्न आणि आता एक शेवटचं सत्य उघड होणार होतं. कोर्टात शुकशकाट होता. जणू भिंतींनाही आमच्या कहाणीची प्रत्येक हळूवार किंकाळ ऐकू आली होती. साक्षीदार कटघऱ्यात उभे होते. जजने मला थेट पाहत विचारलं, तुम्हाला काही सांगायचं आहे का? मी माझ्या बोटांकडे पाहिलं, ज्यांमध्ये अजूनही 8 वर्षांची वेदना खोचून बसली होती. जखमांचे काटे जे आत खोलवर लुटले होते. हो, मला काही सांगायचं आहे. मी श्वास घेतला आणि आवाज कापत म्हणाले, 8 वर्ष मी ज्या माणसाला मृत समजून त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करत राहिले तो आज माझ्या समोर उभा आहे. मी ज्याच्यावर प्रेम करत राहिले, ज्याला मी माझा पती समजत होते, तो खरं तर माझा पती नव्हताच. मी ज्या माणसाला आठवणीत जिवंत ठेवत राहिले, ज्याचं चित्र माझ्या डोळ्यातून कधीही निघालं नाही, तो प्रत्यक्षात जिवंत होता. आणि ज्याचा अंत्यसंस्कार झाला तो माझा पती नव्हता, तर त्याचा जुळा भाऊ होता. माझ्या या शब्दांनी न्यायालयात एक सरसराट पसरली. सगळ्यांचे चेहरे बदलले. जणू माझ्या 8 वर्षांच्या वेदनेनं भिंतीही हादरल्या. मला मृत्यूच्या दुःखाने नाही तर फसवणुकीच्या जखमांनी छिद्रित केलं. मी श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, हे फक्त ओळखीचं प्रकरण नाही, ही एका अस्तित्वाची चोरी आहे. एका माणसाने माझ्या पतीचं जीवन चोरलं, त्याचं नाव, त्याचा चेहरा, त्याची ओळख आणि माझ्या भावना देखील. आणि त्या खोट्याच्या सावलीत त्याचे अंतिम संस्कार केले गेले. कोर्टात तो व्यक्ती शांत बसला होता, ज्याला मी वर्षानुवर्ष अनुज समजत होते, ज्याच्या शेजारी वकील बसला होता, जो आधीच सांगून गेला होता, DNA रिपोर्ट सांगतो की हा व्यक्तीच खरा अनुज आहे आणि ज्याचं निधन झालं तो शरद होता.
त्याचा मृत्यू अपघातात झाला होता. आता तो खून म्हणून नोंदवण्यात आला होता. शरदवर गैरकायदेशीर कागदपत्र आणि संपत्तीच्या फायद्यासाठी केलेल्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जजने गंभीरपणे निरीक्षण करत निकाल दिला. हा फक्त ओळखीचा गुन्हा नाही, ही भावनांची आणि विश्वासाचीही हत्या आहे. अशा प्रकरणांनी न्यायव्यवस्थेत नवीन उदाहरण निर्माण होतील. केसचा निकाल जाहीर झाला. फाईल बंद झाली. पण माझ्या अंतर्मनाची फाईल अजूनही उघडीच होती. अजूनही अनुत्तरित प्रश्न, जखमा आणि आठवणींचा भार. बाहेर सूर्य तेजस्वी तळपत होता आणि समोर उभा होता तोच माणूस ज्यासाठी मी कधी हळदी मेहंदी लावली होती, ज्याच्यासाठी मी स्वप्न रंगवली होती आणि ज्याच्या निधनाचं सत्य मान्य करून मी स्वतःला मारून टाकलं होतं. आम्ही दोघं काही क्षण तसेच गप्प राहिलो. मग मी नजर वर केली आणि सरळ विचारलं, तुला काय हवं आहे? तो हळू आवाजात म्हणाला, तिची पुनर्स्वीकृती. जी स्त्री जिच्या नावाने मी जगलो, जर तीच मला पुन्हा स्वीकारेल तर तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्याच्या शब्दांवर मी गप्प झाले. त्याच्या आवाजात कोणतीही फसवणूक नव्हती, ना राग ना तक्रार, फक्त वर्षानुवर्षांचा थकवा जणू तो प्रत्येक शब्दांसोबत उतरवत होता. मी नजर खाली झुकवली आणि स्वतःला विचारलं, आम्ही पुन्हा ते नातं उभारू शकू का, जे मृत्यूच्या वळणावर थांबलं होतं? काय काळानं आमच्यात असा पूल बांधला आहे की आता कुणीही तोडू शकणार नाही? माझ्याकडे उत्तरच नव्हतं. कदाचित वेळच सर्व काही ठरवते, मी हळू आवाजात म्हणाले. पण वेळ नक्कीच निर्णय घेते. तो हसत मान हलवून म्हणाला, मी वाट पाहीन. कितीही वेळ लागो, कितीही अडचणी येवो. आम्ही दोघं वेगवेगळ्या मार्गाने निघालो. ना खूप दूर ना खूप जवळ, फक्त एक अशा नात्यात अडकलेलं अंतर ज्याचा शेवट अजून ठरला नव्हता. घरी आल्यावर सगळं वेगळंच वाटत होतं. तीच भिंत, तीच चित्र, पण त्या चित्रांमधून झरझर वाहणाऱ्या आठवणी जणू नव्या प्रकाशाने उजळत होत्या. मी खोलीत गेले आणि दार बंद केलं आणि कपाटातून तो जुना संदूक काढला ज्यात माझ्या लग्नाच्या दिवशीच्या आठवणी, फोटो आणि काही मौल्यवान निशाण्या होत्या. मी हळूच एक फोटो काढत होते. लग्नाच्या दिवसाची ती पहिलीच फोटो. तो सोन्याच्या शेरवानीत माझ्या शेजारी बसलेला आणि मी गुलाबी लेहंग्यात लाजत त्याच्याजवळ बसलेली. त्या क्षणी डोळ्यांसमोर ते दिवस पुन्हा जिवंत झाले. त्यानंतर तो पहिला होळीचा फोटो हातात आला, जिथे अनुजने आपल्या हाताने माझ्या गालावर रंग लावला होता. मी हळूहळू अल्बम पलटत राहिले. त्या प्रत्येक फोटोचे रंग जणू माझ्यात बोलत होते. आठवतात का हे क्षण, तो सुगंध, ती हसरी मस्करी आणि माझं हृदय दर फोटोसोबत म्हणत होतं, हे सर्व सुद्धा कुठल्याही फसवणुकीखाली दबवलं जाऊ शकत नाही. हे खरं होतं. ही तुझी आयुष्य होतं. हे तुमचं नातं होतं. तेवढ्यात दरवाजावर हळूच टकटक झाली. तोच माणूस उभा होता, ज्याला मी वर्षानुवर्ष माझ्या स्वप्नात पाहिलं, ज्याच्या फोटोला मिठी मारून मी किती वेळा रडले आणि जो आज खरंच माझ्या समोर जिवंत होता. मी फोटो बंद करत विचारलं, तुला कधी वाटलं होतं का की परत आल्यावर सगळं तसंच मिळेल? तो दरवाजाजवळ उभा राहून हलकसं हसला आणि म्हणाला, नाही, पण माझ्या हृदयात एक आशा होती, किमान तू तरी मला ओळखशील. माझं हृदय हळूच धडधडलं. मी नजर खाली झुकवत म्हणाले, मला वेळ लागेल, पण आता मी सत्य जाणते. तो हळूहळू आत आला, खुर्ची ओढून माझ्या समोर बसला आणि म्हणाला, मी काहीही जबरदस्तीने करणार नाही. फक्त एवढीच इच्छा आहे, एक दिवस पुन्हा तुझा हात हातात द्यायचा. तोच हात जो वर्षानुवर्ष माझ्या हातातून निसटला होता. मी माझे हात खाली ठेवले. मी हळूहळू त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या तुटलेल्या नात्याचे धागे जणू हळूहळू पुन्हा जुळू लागले होते. मी विचारलं, तू खरंच म्हणतोस का की आपण सगळं परत तसंच करू शकतो? माझ्या आवाजात कठोरपणा नव्हता, फक्त एक सावधगिरी होती. तो हळू आवाजात म्हणाला, नाही, मी हे पुन्हा तसंच नाही बनवू इच्छित. मी असं काही नवीन घडवू इच्छितो जे आधीपेक्षा सुद्धा सुंदर असेल. सत्यासह, समजूतदारपणासह आणि तुझ्या संपूर्ण संमतीसह. मी पुन्हा एक फोटो बाहेर काढला, ज्यात आम्ही दोघं रस्त्याच्या कडेला आईस्क्रीम खात होतो. अनुजने माझ्या नाकावर थोडंसं आईस्क्रीम लावलं होतं आणि मी रागाने जवळचा दगड उचलून त्याला फेकण्याची धमकी दिली होती. तो साधा क्षण आज इतका मौल्यवान वाटत होता. मी विचारलं, तुला आठवतं का हा दिवस? तो फोटो पाहत असला आणि म्हणाला, पूर्णपणे आठवतं. तू म्हणाली होतीस, जर परत आईस्क्रीमने चिडवलंस तर मी सरळ घरी परत जाईन. पण मग तूच 2 आईस्क्रीम जास्त मागवल्या होत्यास. आम्ही दोघंही हसलो. किती वर्षांनी मी त्याच्या समोर दिलखुलास हसले होते. जणू माझ्या मनाच्या खोल कप्प्यात एक दिवा पुन्हा उजळला होता. अनुजने हलक्या आवाजात म्हटलं, हे सोपं नसेल. लोक बोलतील, आठवणी टोचतील, रात्री भीती येईल, पण आता मी आहे तुझ्यासोबत. तुझा हात धरून मी प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाईन. रात्रभर तुझ्यासोबत उभा राहीन आणि तुझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक वेदनेचा अर्धा भाग माझ्या हिश्श्यात घेईन. अनुजच्या या शब्दांवर मी त्याच्याकडे पाहिलं. तोच अनुज जो कधी माझा होता आणि ज्याला काळानं माझ्यापासून हिरावून नेलं होतं. पण आज तोच परत मला माझ्या ओळखीचा एक भाग म्हणून परत मिळाला होता. हो,
पण एक अट आहे, मी हसत म्हणाले. कसली अट? तो थोडा चकित झाला. मी उत्तर दिलं आणि अनुज हसत हसत मला कवेत घेत म्हणाला, तुझ्या नाकावर नव्हे, यावेळी तुझ्या हृदयावर आईस्क्रीम लावीन. जणू तू ते कधीच विसरणार नाहीस. आम्ही आमचं आयुष्य पुन्हा नव्या पद्धतीने सुरू केलं. प्रेम, सत्य आणि परस्पर सन्मान यावर आधारलेलं. माझ्या मनात एक कृतज्ञता दाटली. ज्या दिवशी मी देवासमोर दीप लावून प्रार्थना करत असे, तो दीप आज माझ्या हृदयात उजळला होता. पण ही उजळण टिकवण्यासाठी आम्हा दोघांनाही एकमेकांची काळजी घ्यावी लागणार होती. आणि मी तयार होते एका नव्या प्रवासासाठी. अनुजच्या सोबत 10 दिवसांनी आम्ही त्या जागी परत गेलो, जिथे कधी काळी आम्ही एकत्र जायचो. जिथे पोहोचल्यावर दोघांनीही फारसं काही बोललं नाही. ना त्याची गरज होती, ना हिंमत. कधी कधी शब्द संपतात आणि फक्त शांतता उरते. ते क्षण होते. शहराच्या गोंगाटापासून दूर, नदीकाठी पाण्याच्या लाटांवर येणारा तोच आवाज आणि आसपास फिरणारे काही लोक, काही पाय पाण्यात बुडवून बसलेले ते दृश्य जुन्या दिवसांपेक्षा जास्त हृदयाला आपलंसं वाटत होतं. आम्ही तिथे बसून बराच वेळ बोलत राहिलो. घरी परतल्यावर एकत्र जेवलो आणि मग मी त्या फोटो समोर गेले, ज्यात शरदचा मृत्यू झाला होता. जो मी अनुजचा फोटो समजून त्यापुढे वर्षानुवर्ष दीप लावत राहिले, प्रार्थना करत राहिले. त्या दिवशी मी देवापुढे हात जोडले. देवा, शरदने चुकीचा मार्ग निवडला, पण जर तो क्षमेस पात्र असेल तर त्याला माफ कर. अनुज माझ्या मागे उभा होता. त्याने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. जणू तो क्षण आपल्या दोघांमधील ओझं होता, जो आता आम्ही दोघं सामायिक करत होतो. नव्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला होता. शांतता, प्रेम आणि परिपक्वतेने भरलेला. शरद जे काही करून गेला ते कदाचित माफ करण्याजोगं नव्हतं, पण त्याच्या त्या चुकीने आम्हाला खूप काही शिकवलं होतं. काही वेळानंतर मी अनुजकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, आता मी न विधवा आहे, ना फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेली. आता मी एक स्त्री आहे, जिला सत्यासह जगायचं आहे, स्वतःच्या ओळखीवर. अनुजने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, काय तू मला पुन्हा एकदा तोच हात देऊ शकतेस का, ज्याने माझ्या जीवनाला पुन्हा पूर्ण केलं? मी काही क्षण विचारात राहिले, मग हात पुढे केला. आता मागच्या जखमांची कैद नव्हती, ना भविष्यातल्या अनिश्चिततेची भीती. फक्त सत्य, फक्त आम्ही दोघंच. आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. आमच्या नव्या आयुष्याला आम्ही जुन्यासारखं रंग दिले, पण यावेळी कुठलाही प्रश्न, कुठलीही भीती न ठेवता. मित्रांनो, ही आमची कहाणी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट सर्वप्रथम मिळण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.